हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हाय, मी प्राची. मी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते, जसं की फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, मेकअप आणि ट्रॅव्हल. तुम्हाला जर या विषयांमध्ये थोडासा जर इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण सगळ्या गोष्टी या अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये सर्च करत असतो आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. सो आजचा विषय तुम्हाला टायटलवरनं कळलाच असेल, बॅरियर रिपेअरसाठी. जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय होतीये, खूप काळवंडली आहे आणि त्याचं बॅरियर खराब झालंय, खूप जास्त इरिटेटिंग होतीये, त्याला खाज येते किंवा अशा कुठल्याही गोष्टी सोबत तुम्ही जर डील करत असाल तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मी असे काही घरगुती प्रोडक्ट्स आणि असे काही जे बाजारातही मिळतात अशा प्रोडक्ट्सना कंबाईन करून तुम्हाला हे प्रोडक्ट सजेस्ट करणार आहे, जे माझ्या स्किनवरती अतिशय छान वर्क करतात. सो सगळ्यात पहिलं जे प्रोडक्ट आहे आपलं ते आहे, बट ऑब्व्हियस मी कुठल्याही गोष्टीत ही गोष्ट नाही मिस करू शकत, ते आहे कैलास जीवन. तुम्ही याची अवस्था तर बघूच शकता. ह्याच्यावरती मी इन डिटेल व्हिडिओ केलेला आहे आणि तो तुम्हाला अति प्रचंड आवडलाय. जर तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन कैलास जीवनचा व्हिडिओ सर्च करू शकता किंवा मी खाली त्याची लिंक देऊ शकते. हे प्रोडक्ट मी सगळीकडे यूज करते. जर तुमच्या स्किनवरती खूप जास्त बर्नआउट झालं असेल, रॅशेस झाले असतील किंवा तुम्हाला खूप जास्त जळजळ वाटत असेल तुमच्या स्किनवरती, तर तुम्ही डोळे झाकून कैलास जीवन रात्रभर चेहऱ्याला लावून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी आय गॅरंटी यू तुमची स्किन परत पहिल्यासारखी आणि छान, इव्हन जास्त बेटर तुम्हाला फील होईल. याची अवस्था तुम्ही बघताय, कारण माझ्या घरात सगळी लोक हे कैलास जीवन वापरतात. आता तर माझी मुलगी सुद्धा, जर डायपर रॅश सुद्धा जर तिला झाले तरी पण मी कैलास जीवन तिच्यासाठी युज करते. कुठल्याही गोष्टीत भाजलं, कापलं, जळलं, काही झालं तरी आम्ही कैलास जीवन युज करतो. जर तुम्हाला घरगुती उपायांमध्ये कुठलं गोष्ट घरात ठेवायची असेल तर कैलास जीवन तुम्ही कॅरी करा. तुमच्या स्किनला कधी काही प्रॉब्लेम झाला, कुठल्याही प्रोडक्टची रिॲक्शन तुमच्या स्किनवरती झाली असेल तर तुम्ही कैलास जीवन त्याच्यावरती डोळे झाकून लावू शकता. एक जे प्रोडक्ट आहे माझ्याकडे ते आहे ॲलोवेरा जेल. सो मी इथे यूज करते विश केअरचं ॲलोवेरा जेल. हे बऱ्यापैकी प्युअर ॲलोवेरा जेल आहे, जेवढे मार्केटमध्ये मिळतात त्याच्या कम्पॅरेटिव्हली. ॲलोवेरा जेल मी खूप वेगवेगळ्या प्रकाराने यूज करते. सगळ्यात पहिली तर मी यूज करते कधीही आठवड्यातून 2 वेळा मी एक छान लेप लावते माझ्या स्किनवरती. फक्त ॲलोवेरा जेल घेऊन एक थिक लेअर लावते, 10 मिनिटासाठी माझ्या स्किनवरती ठेवते आणि मग तो वॉश करून टाकते. ह्याचे खूप फायदे आहेत. जर तुम्हाला काळे स्पॉट्स असतील स्किनवरती ते सुद्धा कमी करायला मदत होते आणि बहुतेक तुमची जी स्किन आहे ती छान प्लम्पी आणि थंडावा देते तुमच्या स्किनला ॲलोवेरा जेल. कारण ॲलोवेरा जेल मी कंटिन्यू रोज नाही लावत, कारण ते मला थोडं स्टिकी वाटतं आणि मला ते कसं तरी होतं. सो जास्त करून मी ॲज अ फेस मास्क म्हणूनच ॲलोवेरा जेलचा फेसवरती यूज करते. आणि जर कुठेही तुम्हाला जळजळत असेल तरी सुद्धा ह्याचा लेप तुम्ही तेवढ्या जागेवर सुद्धा लावू शकता. किंवा तुम्हाला फोड किंवा पिंपल आला असेल, खूप मोठा असेल, तर रात्रभर तुम्ही ॲलोवेरा जेल त्याच्यावरती लावून ठेवा. दुसऱ्या दिवशी तो थोडासा तरी श्रिंक झालेला तुम्हाला दिसेल, आय गॅरंटी यू. हे तुम्हाला अमेझॉन, नायकावरती मिळून जाईल. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. खूप मोठं पॅकेट आहे, तर तुम्हाला बरेच काळ तो टिकणार आहे. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे माझ्याकडे ते आहे डॉट अँड कीचं हे बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर. ह्यांनी लिहिलंय ड्राय स्किनसाठी, बट माझी ऑइली स्किन असून सुद्धा मी हे यूज करते. जर तुमची स्किन रिॲक्ट करत असेल कुठल्या गोष्टीला आणि तुम्हाला कुठलंच प्रोडक्ट सूट नाही करत आहे तर तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता. तुमची स्किन खूप ड्राय आउट झाली असेल किंवा इची झाली असेल आणि तुम्हाला कुठले हार्श प्रोडक्ट तुमच्या स्किनवर नाही लावायचे रोजच्यासाठी, तर प्लीज तुम्ही हे लावा. तुम्हाला चांगल्या प्रकारे सूट करेल हे प्रोडक्ट आणि ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत. ह्याची छोटी बॉटल सुद्धा मिळते आणि ही बॉटल सुद्धा 395 रुपयाला तुम्हाला अमेझॉन, नायकाला मिळून जाईल. ह्याची सुद्धा मी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्ही एखादी सनस्क्रीन लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही गुड टू गो. त्यानंतरचं जे प्रोडक्ट आहे माझ्याकडे ते सुद्धा अगेन एक घरगुती प्रोडक्ट आहे. ते आहे बोरोलिन. बोरोलिन माझ्याकडे सतत असतं, नेहमी असतं. कुठेही ड्राय पॅचेस झाले पूर्ण बॉडीला, कुठेही कधी कधी तुमच्या खोटांना माहितीये इचिंग होतं आणि त्याला रेषा पडतात, भेगा पडतात, त्यासाठी सुद्धा तुम्ही बोरोलिनचा एक थिक लेअर तुमच्या पायांना लावा, सॉक्स घाला आणि रात्रभर झोपा. दुसऱ्या दिवशी तुमची जी स्किन आहे, डेड स्किन आहे, ती एका खरखरीत कपड्याने घासून काढा. तुम्हाला लगेच तुमच्या ज्या टाचा आहेत त्या छान स्मूथ दिसतील. बोरोलिन मी लिप्ससाठी सुद्धा यूज करते, कारण मी रोजच्या रोज लिपस्टिकचा वापर करते आणि कधी कधी खूप ड्राय आउट होतात लिप्स. तर रात्रभर एक थिक लेअर तुमच्या लिप्सवरती लावा आणि तुम्ही झोपा. आणि दुसऱ्या दिवशी जो आपला टूथब्रश असतो, तुम्ही ज्याने तुमचं दात घासता, तर तो ब्रश हलक्या हाताने तुमच्या ओठांवरती फिरवा आणि ते पुसून टाका. डेड स्किन लगेच हटून जाईल आणि तुमचे जे लिप्स असतील ते छान आणि प्लम्पी दिसतील तुम्हाला. सो हे आहे बोरोलिन याचे प्रकार
आणि ह्याचे उपयोग अतिशय वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हे बोरोलिन यूज करू शकता. आयुर्वेदिक क्रीम आहे, सो ऑब्व्हियसली तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती रिॲक्शन नाही येणार किंवा तुम्हाला त्रास नाही होणार या गोष्टीचा. आणि 200 ते 150 रुपयामध्ये एक मोठी ट्यूब तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये आरामात मिळून जाईल. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे ते एक सिरम आहे. हे सिरम मी मुद्दामून इन्क्लूड केलेलं आहे. जर तुम्हाला ड्राय स्किनचा खूप जास्त प्रॉब्लेम होत असेल तर कुठल्याही किंवा रिॲक्शन होत असेल तुमच्या स्किनला आणि जळजळतीये स्किन, खूप त्रास होतोय, तर बाहेर जाताना कुठलेही व्हिटॅमिन सी, सॅलिसिलिक ऍसिड किंवा नायासिनेमाइड असं कुठलंही सिरम तुम्ही चेहऱ्यावरती लावू नका. मी तुम्हाला सजेस्ट करीन हे डॉट अँड कीचं 12% बॅरियर बूस्टर फेस सिरम. मी बर्फ चोळला होता माझ्या चेहऱ्यावरती आणि मला ना खूप जास्त बर्न झालं होतं. माझे जे गाल होते ना ते रेड रेड पडले होते आणि झोंबत होते, सुजल्यासारखे झाले होते. मी हे 1 दिवस वापरलं आणि माझ्या स्किनवरती खूप छान फरक पडलाय ह्याचा. आणि हे खरंच बॅरियर सुधारायला हेल्प करतो तुमच्या स्किनला. सो ही एक छोटीशी ट्यूब आहे, टिअर ड्रॉप मध्ये, पंप पॅकेजिंग मध्ये येते आणि अफोर्डेबल मध्ये आहे. डॉट अँड कीचे सगळे प्रोडक्ट खूप छान अफोर्डेबल आहेत आणि मेन म्हणजे ह्यांची ही जी रेंज आहे ना ब्ल्यू कलरची, ती ऑसम आहे. सो तुम्ही हे वापरू शकता रोजच्या आयुष्यामध्ये. जर तुमची ड्राय स्किन जरी असेल तरी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे ते आहे लिप बाम बोलू शकता, लिप मास्क काही बोलू शकता. ते आहे कफ्स अँड लॅशेसचं, जे मी आता सध्या यूज करते. आणि माझ्याकडे ह्याच्यात 2 व्हेरियंट होते, एक कुकीज अँड क्रीम आणि हे बेरीचं आहे, बेरी बेरी. खूप छान प्रोडक्ट आहे हे कफ्स अँड लॅशेसचं. माहित नाही म्हणजे ती एक युट्यूबर आहे आणि ती खूप छान प्रोडक्ट बनवते. तिच्या लिपस्टिक सुद्धा अतिशय सुंदर आहेत, पण का तिला तितकं जास्त रीच नाही मिळत, आय डोंट नो. बट तिचं हे लिप प्रोडक्ट मध्ये तुम्ही लिप बाम म्हणून वापरू शकता. लिपस्टिकच्या वर सुद्धा तुम्हाला ग्लॉसी लुक हवा असेल तर तुम्ही वापरू शकता, किंवा रोज रात्री झोपताना जर तुम्हाला काही लिप बाम वापरायला आवडत असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. 299 रुपयाला तुम्हाला अमेझॉन, नायका, मिंत्रा तिन्ही साईटला मिळेल. आणि जर ऑफरमध्ये असेल तर 150 रुपयापर्यंत सुद्धा ही क्रीम तुम्हाला मिळेल. बऱ्यापैकी कपॅसिटी आहे ह्याची आणि छान आहे. तुमचे लिप्स आहेत ना ते सॉफ्ट करायला पण मदत करतं आणि मेन म्हणजे रोजच्या वापरासाठी काहीतरी म्हणजे लिप्सना सॉफ्ट ठेवायला जर तुम्ही लिप बाम शोधत असाल तर तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता. लास्ट बट खूप इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे माझं, ते आहे कोकोनट ऑइल. ओके, सो हा ब्रँड तुम्ही घेऊ नका. मी पॅराशूटचं जास्त करून वापरते. सध्या माझ्या घरात हे अवेलेबल होतं म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हे वापरते. पण कोकोनट ऑइल हे मी वेगवेगळ्या पद्धतीने यूज करते. कधी कधी खूप ड्राय असे ढोपर वाटत असेल, कोपर वाटत असेल तरी मी वापरते. त्याच्यावरती मी कधी कधी बोरोलिन पण सोबत लावते. दुसरी गोष्ट म्हणजे मेकअप रिमूव्ह करायला आपण जो मस्कारा लावतो, जो काय म्हणतात वॉटरप्रूफ असतो आणि तो कुठल्याही मायसिलर वॉटरने जात नाही. तुम्ही डायरेक्टली हे यूज करा. तुम्ही काजळ वापरत असाल जर रोजच्या लाईफमध्ये आणि तुम्ही जेव्हा चेहरा धुता ना तेव्हा तुम्ही भूत होता आणि ते काजळ ना पटकन जात नाही, कुठल्याही फेसवॉशने सुद्धा जात नाही. तुम्ही सरळ सरळ कोकोनट ऑइल घ्या, डोळ्यांना चोळा, टिश्यूने वाईप करा, नंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करा. अतिशय सुंदर रिझल्ट येतो. सो जेव्हा जेव्हा मी ऑफिसमधून घरी येते तेव्हा जर मी काजळ किंवा मस्कारा लावला असेल किंवा जेल लायनर जरी लावलं असेल तरी मी 2-3 ड्रॉप हातावर घेते, ते चोळते, डायरेक्ट मसाज करते अख्ख्या चेहऱ्याला, टिश्यूने पुसून काढते आणि मग मी माझा चेहरा वॉश करते. कोकोनट ऑइल हे बेस्ट मेकअप रिमूव्हर आहे. मला नाही वाटत की हे बाहेरचे जेवढे काही मेकअप रिमूव्हर असतात त्याचा इफेक्ट तितका असेल जेवढा कोकोनट ऑइलचा असतो. आणि मेन म्हणजे कोकोनट ऑइल हे नॅचरल आहे, तुमच्या स्किनला तुम्ही आरामात यूज करू शकता आणि ते काही तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही ठेवत नाही आहात. सो तुम्हाला क्लॉक कोटचा काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही नंतर ते धुणारच आहात. सो येस, हे होते माझे काही प्रोडक्ट्स जे मी माझी स्किन बॅरियर सुधारायला किंवा मला खूप जास्त इचिंग त्रास आणि एक मिनिमल स्किन केअर रुटीन सुद्धा तुम्ही म्हणू शकता, घरगुती स्किन केअर रुटीन, हे असे काही प्रोडक्ट्स आहेत जे आयुर्वेदिक आहेत आणि तुमच्या स्किनला अतिशय छान प्रकारे सूट होऊ शकतात. हे आज मी तुमच्यासोबत शेअर केले. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.